लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचा पदग्रहण सोहळा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 10 जुलै रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन व दीपप्रज्वलनाने झाली। मावळत्या अध्यक्षांनी मान्यवरांचं स्वागत करत सत्कार केला। लायन केदार स्वन्ने यांनी मागील वर्षाचा अहवाल वाचला। यानंतर इंडक्शन ऑफिसर लायन प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांच्या उपस्थितीत नवीन सभासदांचा दीक्षा समारंभ पार पडला। लायन मोनिका सावंत यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देत औपचारिक पदग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली। नूतन अध्यक्ष म्हणून लायन प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांना सपत्नीक सन्मानाने बोलावून क्लबचे नेतृत्व सोपवण्यात आले। त्यांना घंटा व गॅव्हल देऊन जबाबदारीचं प्रतीक बहाल केलं। यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत नव्या नेतृत्वाला मार्गदर्शन केलं। नवीन अध्यक्षांनी आपल्या मनोगतात क्लबच्या कार्याचा गौरव राखण्याची ग्वाही दिली। सचिव दीनानाथ दुरम यांनी सर्वांचा आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लायन गिरधारीलाल मेहता व लायन अरविंद कोनसिरसगी यांनी केले। कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांचं मोलाचं सहकार्य लाभले। या लायन्स क्लबच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारचे गोरगरिबांच्या घरापर्यंत जाऊन उंबरठ्यापर्यंत जाऊन जिथं कमी तिथं आम्ही म्हणून लायन्स क्लब काम करते। याचाच अर्थ दुरितांच्या टीमीने जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात अशा पद्धतीनं गोर गरीब दीन दलित रंजले गाजले पीडित सर्वांची सेवा, विद्यार्थ्यांची सेवा, पीडितांची सेवा, अशा सगळ्या प्रकारची सेवा करण्यासाठी आमचं लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कटिबद्ध आहे। म्हणून मला या ठिकाणी हे सेवाची संधी दिलात आणि फार मोठी जबाबदारी दिलात आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं हे धनुष्य आज आम्ही उचललेलं आहोत। निश्चित सांगतोय सोलापूर लायन्स क्लबचं नाव आम्ही या ठिकाणी उंचावर घेऊन जाणार आहोत। म्हणून मी एवढं